नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार मानता का? देशात 2024 ची निवडणूक शेवटची निवडणूक असणार। उमेश कुमावतांचे सवाल आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राऊंड टेबल महामुलाखत रात्री ठीक 8 वाजता। TV9 ला दिलेल्या मुलाखतीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट। रात्री 8 वाजता TV9 वर 7 भाषांमध्ये पंतप्रधान मोदींची विस्तृत मुलाखत। शरद पवारांकडून नरेंद्र मोदींची नक्कल। कोल्हापुरात आल्यावर मोदी नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणतात। स्थानिक नेते लिहून देतात तशी मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करतात। ही मोदींची स्टाईल आहे, शरद पवारांचा टोला। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही। मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू, शरद पवारांचं मोदींना उत्तर। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार। देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। काही जण म्हणतात अजित पवारांनी या वयात शरद पवारांना सोडायला नको होतं, मात्र मी कधी शरद पवारांना सोडलं नाही, अजित पवारांचं वक्तव्य। आमचे वरिष्ठ 40 वर्ष झाले तरी अजूनही सुनेला बाहेरची समजतात। सुनेत्रा पवारांवरील शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टीका। बारामतीतल्या सर्व सुनांना राग आला पाहिजे असंही विधान। नागरिक आमच्या सोबत जोडले जात आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पाठिंबा वाढतोय। 84व्या वयात पवार साहेबांनी मोदी भाजपला घाईला आणलंय। नारायण राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर। सहकार खातं आता राष्ट्रवादीकडे। अनियमितता करू नका, नाहीतर सहकार खात्यात किती ताकद आहे हे दाखवून देईल। बारामती अॅग्रोवरून अजित पवारांची नाव न घेता रोहित पवारांवर टीका।